मित्रांनो, आपल्या जीवसृष्टीचा आणि पर्यावरणाचा विचार करताना कार्बन आणि ऑक्सिजन यांसारख्या वायूंकडे आपले सहज लक्ष जाते. परंतु नायट्रोजन हा देखील जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत आधारस्तंभ आहे. कार्बन आणि ऑक्सिजनप्रमाणेच नायट्रोजनचे देखील आपल्या जीवावरणामध्ये एक निरंतर चक्र सुरू असते. नायट्रोजनच्या बाबतीत एक आश्चर्यकारक बाब म्हणजे आपल्या वातावरणातील त्याची प्रचंड उपलब्धता. आपल्या वातावरणाचा सुमारे 88% भाग हा रेणवीय नायट्रोजनने व्यापलेला आहे. या रेणूमध्ये नायट्रोजनचे 2 अणू एका अत्यंत मजबूत सहसंयुज बंधाने एकमेकांशी जोडलेले असतात. नायट्रोजन इतक्या विपुल प्रमाणात उपलब्ध असून सुद्धा त्याच्या या मजबूत रासायनिक रचनेमुळे तो थेट वापरणे आपल्यासारख्या सजीवांसाठी एक मोठं आव्हान असतं आणि म्हणूनच वातावरणातील या वायूचं रूपांतर वापरण्यायोग्य स्वरूपात होण्यासाठी एका विशिष्ट प्रक्रियेची गरज भासते. आपल्या निसर्गातील वनस्पतींसारखे स्वयंपोषी जीव कार्बन चक्रामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून हवेतील कार्बनचे स्थिरीकरण सहज करू शकतात. मात्र नायट्रोजनच्या बाबतीत वनस्पती किंवा मानवासारखे जटिल सजीव पूर्णपणे आगतिक असतात. आपण हवेतील रेणवीय नायट्रोजन थेट शोषून घेऊ शकत नाही. या किचकट प्रक्रियेत प्रोकॅरियोट्स म्हणजेच विशिष्ट प्रकारचे जीवाणू आपली महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मातीमध्ये आढळणारे हे सूक्ष्मजीव वातावरणातील नायट्रोजनचे रूपांतर अशा स्वरूपात करतात जे वनस्पतींना सहजपणे शोषता येतील. हे जे पांढरे टिपके आहेत ते काय रेणवीय नायट्रोजन आहे. ही खाली माती आहे. आता ह्या मातीमध्ये ना विशिष्ट प्रकारचे जीवाणू आहेत, प्रोकॅरियोट्स आहेत. ते जीवाणू काय करतात तर हे वातावरणातील रेणवीय नायट्रोजन आहे तो शोषून घेतात आणि त्याचं रूपांतर अशा स्वरूपात करतात की जे वनस्पतींना सहजपणे शोषता येतील. बरोबर. मग तसं जर झालं तर आणि तरच आपण वातावरणातील नायट्रोजन हा वापरू शकतो. बरोबर. तर इथे मी मातीतील एक विशिष्ट जीवाणू काढतोय, प्रोकॅरियोट्स. तो काय करतो तर तो वातावरणातील रेणवीय नायट्रोजन शोषून घेतो आणि त्याचं रूपांतर अमोनियामध्ये करतो. कशामध्ये करतो? अमोनियामध्ये करतो. हा अमोनिया वनस्पतींसाठी आणि पर्यायाने संपूर्ण अन्न साखळीसाठी वापरण्यायोग्य असा मुख्य घटक ठरतो. हे स्थिरीकरण झालेले नायट्रोजनचे अणूच पुढे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या जैविक रेणूंचा पाया ठरतात. सजीवांच्या शरीराची रचना करण्यासाठी आणि ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी नायट्रोजन हा एक अत्यावश्यक घटक आहे. जरी वनस्पतींच्या सेंद्रिय रेणूंमध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असलं तरी अनेक महत्त्वपूर्ण जैविक रेणूंसाठी नायट्रोजन अनिवार्य आहे. आपल्या शरीरातील काही घटकांवरून नायट्रोजनचं महत्त्व आपल्याला लगेच स्पष्ट होईल बघा. तर आपल्या शरीरातील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे अमिनो ॲसिड. तो आपल्या शरीरातील प्रथिनांचा मूलभूत घटक आहे आणि नायट्रोजन शिवाय त्यांची निर्मिती होऊ शकत नाही. हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे ATP, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. आपल्या जैविक प्रणालीमध्ये ऊर्जेचे चलन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रेणूच्या संरचनेत नायट्रोजनचे अणू मध्यवर्ती स्थानी असतात. तिसरा महत्त्वाचा घटक आहे DNA, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. आपली सर्व अनुवांशिक माहिती साठवून ठेवणाऱ्या या महाकाय रेणूमध्ये सर्वत्र नायट्रोजनचे अस्तित्व असते. आपल्यासारखे जटिल सजीव हवेतून नायट्रोजन मिळवू शकत नसल्यामुळे आपण जेव्हा वनस्पतींचं सेवन करतो तेव्हाच हे नायट्रोजन अणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. या प्रक्रियेद्वारे आपण आपल्या स्वतःच्या DNA आणि ATPच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला नायट्रोजन मिळवतो. अशा प्रकारे सूक्ष्म जीवाणूंनी स्थिरीकरण केलेला नायट्रोजन आपल्या जगण्यासाठी कारणीभूत ठरतो. जीवावरणातील कोणत्याही मूलद्रव्याचा साठा हा मर्यादित असतो. त्यामुळे त्याचं पुनर्चक्रण होणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हे घटक निसर्गातून कायमचे संपून जातील. तर नायट्रोजनच्या बाबतीत सुद्धा हेच पुनर्चक्रण आपल्याला पाहायला मिळतं. काय होतं पहा, जेव्हा एखादी वनस्पती किंवा एखादा सजीव मृत पावतो तेव्हा त्याच्या शरीरात पण नायट्रोजन असतो. तर त्याच्या शरीरातला नायट्रोजन पुन्हा निसर्गाला मिळवून देण्यासाठी विघटनाची प्रक्रिया होते. आता इथं एक मृत वनस्पती आहे. आता होतं काय तर विशिष्ट प्रकारचे जे जीवाणू असतात ते या मृत सेंद्रिय पदार्थाचं पचन करतात आणि या प्रक्रियेत काय होतं तर जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनचं रूपांतर 2 वेगळ्या गोष्टींमध्ये होतं. तर त्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्राइट्स आणि नायट्रेट यांच्यामध्ये होतं. तर हे जे काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू आहेत ते काय करतात
तर या नायट्रोजनला पुन्हा काय करतात, अमोनियाच्या स्वरूपामध्ये मातीत मिसळतात, बरोबर. किंवा ते काय करतात, तर त्यांचं रूपांतर पुन्हा रेणवीय नायट्रोजनमध्ये करून तो वातावरणामध्ये मुक्त करतात. तर ही सातत्याने चालणारी अशी चक्राकार प्रक्रिया आहे, बरोबर. मृत सजीवांचं विघटन झालं की एकतर आपल्याला अमोनियाच्या स्वरूपामध्ये नायट्रोजन मातीत मिसळलेला मिळेल किंवा त्याचं रेणवीय नायट्रोजनमध्ये रूपांतर करून तो वातावरणात मुक्त केला जाईल, बरोबर. मग ही चक्राकार प्रक्रिया सुनिश्चित करतं की निसर्गातील नायट्रोजनचा साठा हा कधीही संपणार नाही आणि सजीव सृष्टी ही अशीच टिकून राहील, बरोबर. तर यावरून लक्षात येतं की परिसंस्थेची उत्पादकता नायट्रोजनवरती किती अवलंबून येते. मातीमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस किती प्रमाणात उपलब्ध आहे यावरच वनस्पतीच्या वाढीचा वेग अवलंबून असतो. आपल्या शेतीमध्ये आपण याच विज्ञानाचा वापर करतो. जेव्हा आपण शेतात खतांचा वापर करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात जमिनीतील नायट्रोजन आणि फॉस्फरसचं प्रमाण वाढवत असतो. मातीतील अमोनियाची मुबलकता थेट वनस्पतींच्या वाढीचा वेग वाढण्यास मदत करते. नायट्रोजन आणि फॉस्फरस हे दोन्ही घटक एकत्रितपणे वनस्पतींच्या विकासासाठी कारणीभूत ठरतात. त्यांच्या पुरवठ्यामुळेच पीक वाढीला गती मिळते. खतांच्या माध्यमातून आपण मातीमध्ये अधिक अमोनियाची भर घालतो, ज्यामुळे वनस्पती अधिक वेगाने आणि जोमाने वाढू लागतात. थोडक्यात सांगायचं तर नायट्रोजन चक्र ही केवळ एक वैज्ञानिक संकल्पना नसून ती पृथ्वीवरील जीवन सातत्याने प्रवाहित ठेवणारी एक अत्यावश्यक प्रणाली आहे. जरी हे चक्र डोळ्यांना दिसत नसलं तरी आपल्या प्रत्येक श्वासात आणि शरीरातील प्रत्येक पेशींच्या निर्मितीमध्ये या चक्राचा मोलाचा वाटा आहे. तर मित्रांनो, इथेच थांबूया. धन्यवाद.